तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस. तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी. औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण. मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर. एक कॉल करा आणि मदत लगेच. सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे. येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर. तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारानं रायरेश्वर गडावर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि गड संवर्धन मोहिमेचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. भर पावसात शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागानं पार पडलेली ही मोहीम गडकोटांच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जाते. मोहिमेदरम्यान कार्यकर्त्यांनी गड परिसरात स्वच्छता करत कचरा गोळा केला, रंगरंगोटी केली, वड, पिंपळ, शिसम, आवळा यासारख्या वृक्षांची लागवड केली, इलेक्ट्रिक व सौरदिवे बसवले. पर्यावरण संरक्षणाचा आणि ऐतिहासिक वारशाचा संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला. यावेळी खासदार लंके यांनी आपला मावळा या नवीन सामाजिक संघटनेची घोषणा केली. या संघटनेची कार्यकारिणी श्री लंके यांनी घोषित केली. संघटनेचे अध्यक्ष म्हणून रामेश्वर निमसे यांची, तर सचिवपदी प्राध्यापक सीताराम काकडे यांची निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्षपदी सुधीर लाकूडझोडे, उपाध्यक्षपदी दौलत गांगडे, योगीराज गाडे, सचिवपदी सीताराम काकडे, सहसचिवपदी अमोल झेंडे, तर खजिनदारपदी अल्ताफ शेख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आपला मावळा संघटना गडकिल्ल्यांच्या संवर्धनासोबतच युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, इतिहासाची जाणीव आणि सामाजिक एकजुटीचं मूल्य रुजवण्यासाठी कार्य करणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. माझ्या राजांसाठी आपण काहीतरी करतोय, ही यामाग महत्त्वाची प्रेरणा आहे. आणि ह्या गोष्टीमुळे जखम किती काय हे कुठलं जाणवत सुद्धा नाही. अरे, ज्या शिवरायांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, याच रायरेश्वराच्या मंदिराला स्मरून रायरेश्वरापुढं आपल्या जीवाभावाच्या मावळ्यांना बरोबर घेऊन शपथ घेतली हिंदवी स्वराज्याची, आणि ती शपथ सत्यात उतरवण्याचं काम राजांनी केलं. त्या राजांसाठी आपल्याला जखम वगैरे काहीच नाही. त्या पुढं शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय भारतातलं राजकारण आता होत नाही. पण त्यांच्या ज्या अशा ठेव्या आहेत, त्यांची खूप मोठी एक गडकिल्ल्यांची संख्या आहे, तिथं कुठे ना कुठे दुर्लक्ष होत आहे. तुम्ही स्वच्छता करताय, पुढे फॉलोअप होणार आहे का? पुढे तुम्ही ही खंत आहे. राजकारणाला सुरुवात होताना छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं, पण एकदा निवडणूक झाल्यानंतर कुठंतरी आम्हा राजकारणी मंडळींना छत्रपती शिवरायांचा विसर पडल्यासारखं होत आहे. अरे, ज्या भूमीतून छत्रपती शिवरायांच्या विचाराची सुरुवात झाली आणि ज्या पवित्र रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली, त्या ठिकाणी शासनाने दुर्लक्ष झाल्याचं आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ती कुठंतरी एक खंत आहे. माझं तर म्हणणं आहे, छत्रपती शिवरायांची शपथ ज्या रायरेश्वराच्या मंदिरावर घेतली, जशा पद्धतीने आपण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते, छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेकाचा दिन साजरा केला जातो, त्या पद्धतीने 27 जुलै हा दिवस सुद्धा साजरा केला पाहिजे की छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची शपथीचा दिवस सुद्धा साजरा केला पाहिजे. तुम्ही नवीन संघटना सुरू केली आहे, नेमका उद्देश काय? आज इथे जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली होती, तुम्ही देखील एक आपला मावळा नावाची संघटना करून एक शपथ घेतली. ती शपथ काय नेमकी? आम्ही आपला मावळा या संघटनेच्या नावाखाली स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांना स्मरून या समाजासाठी आपण काय करू शकतो, समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं, त्या हेतूने आम्ही या ठिकाणी आज शपथ घेतलेली आहे. या महाराजांना स्मरून अभिप्रेत अशी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने या पुढील कालखंडामध्ये आमची ही मावळा नावाची संघटना काम करणार आहे. इथं गेल्यानंतर जाणवत आहे काही कार्यकर्ते पेंटिंग करत आहेत, काही कार्यकर्ते जे आहेत ते झाडं लावत आहेत, काही रांजण तुम्ही आणले, खालून वरपर्यंत आणले. कसा प्रतिसाद आहे या गोष्टीला? आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न,
हे उपक्रम सुरू करावं असं तुम्हाला का वाटतं? या ठिकाणी आलेला प्रत्येक मावळा आहे तो मी कोण आहे, मी हा शब्द त्याच्या घरी सोडून आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या प्रत्येकाला असं वाटतं की मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. त्यामुळे या मावळ्यांना अभिप्रेत असं काम माझा या ठिकाणचा प्रत्येक मावळा काम करतो. तुम्ही पाहिलं असेल कुणी पोलला कलर देते, स्वतः इतके मोठमोठाले आज रांजण घेऊन आले. आमच्या वर आणण्याचे कुठलं साधन नसल्यामुळं स्वतः रांजण आमच्या काही मावळ्याने, आमचे अध्यक्ष या संघटनेचे, त्यांनी स्वतः खांद्यावर रांजण आणून आणलं. सगळं मटेरियल आम्ही वाहून आणलं. इथं मी कोण आहे यापेक्षा मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. धर्माचं राजकारण आणि शिवाजी महाराजांची सेवा काय सांगणार? आज समाजामध्ये धर्मभेद करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आज जर त्या गोष्टीला कुठेतरी थांबवायचं असेल तर छत्रपती शिवरायांचे विचारांना कुठेतरी विसर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.